भरपूर हवा म्हणजे असं काही दिसतच आहे आपल्याला भरपूर पाणी आहे असा. तर बरेच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तर हे असं तावरी पाणी असं निघतच. मित्रांनो आज आमच्या इकडे ना सूरज इथेला आहे, अनिल पण आहे ना. ॲक्च्युली आमचा ना आज सूट होता रे, असा मूड ऑफ असा पण तर दिवस जायचा आहे तसा पण काय सूरज म्हणजे जवळ दिसतं आता काय कडक वाजला, आता वाजला 11:30. तर मग असा पण आपला टाईम वेस्ट झाला आहे. तर विचार करला आहे काय मन आज सूरजने आमचे घराहारची दिला हा, तर तिला आपल्या एरियाचं बरंच असं काही लोकेशन हवं ते दाखवू. आणि आपला जो ब्लॉग जो ह्याचा आहे तो ट्रॅव्हलिंग ब्लॉग येईल. आणि आमचं तिकडं अनिल पण फार कॅमेरामॅन तो कायमचा रे, पण आज त्याचा पण मूड ऑफ झाला आहे कारण की शूटची सकाळपासून तयारी होती आणि अचानक काही कारणास्तव आमचा शूट कॅन्सल झालेला आहे. तर आता चला पुढे आम्ही एक ट्रॅव्हलिंग करू, आपल्या एरियात जाऊया, बघू उमरगावपर्यंत असं. आणि काही चांगले सीन असतील तर दाखवण्याचा प्रयत्न करू. त्यातले कदाचित तुम्हाला पण शूटला यायला कधी जमलं किंवा लोकेशन पसंत आले तर बघून घ्या ब्लॉग शेवटपर्यंत. थोडे काही शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आता आम्हाला जाण्यासाठी तर एक सूरजची एक गाडी आहे आपाची एकदम मजबूत, आणि माझी गाडी तर काय सांगू तुम्हाला, ही ना का ही प्लॅटिना आहे. ही प्लॅटिनावर काय तिघाला तर जा जमायचं आहे नाही, तर आम्ही सूरजचीच गाडी घेऊन जाऊ ही आपाची, कारण की जरा भरपूर ताकद देते ना, म्हणून काही चढणी वगैरे असतील तर जायला बरं होईल. तर चला मित्रांनो आता आम्ही प्रवासाला लागू आणि तुम्हाला काही सीन असतील तर दाखवण्याच्या सूरज चल गाडी चालू. सूरज आमचा बसला आहे गाडीवर, रागातून त्याने किक मारला आहे आणि घेर पण चालाल. अनिल बस मध्ये आणि अनिल पण बसला आहे. आता मी पण बसत आहे. आता थोडासा प्रवास करूया, कसा काय प्रवास दाखवू तुम्हाला आमच्या इकडचा गाव. हां चला सूट होता. तर आता काय करू, आता काय रस्ता तरी तुम्हाला दाखवा लागेल. बाहेर मोठा दिला आहे ना यो सूरज पण त्याला हलून गाडी चालवा सांगायला लागेल, नाही तर रागात काही भरोसा नाही. आमच्या इकडचा अहवाल नाही का अहवाल, आम्ही ना दुसऱ्या लोकेशनवर आला. आता काय सांगू रस्त्यात जे भेटला ती, आणि ते आमचे ना अनिल अनिल तिकडं आमचा रील काढत आहे रील, आणि सूरज कॅमेरामॅन. काय सांगू आता आम्ही सकाळपासून तर आता हटून गेलं रे, शूट करायचं होतं ते. आता असं तरी टाईमपास करायला लागत आहे. अनिलची भारी रील आज व्हायरल झाल्याशिवाय नाही राहिल. आमचा तो कॅमेरामॅन आहे पण असा रील्स पण होत आहे भारी, एडिटिंग एकदम मस्त. स्पेशल जागेवर पोहोचला आहे काय सूरज. आता ना ते बोरिंगला ना आपाप पाणी निघत आहे, ओढायला पाणी आहे आणि काही ठिकाणी पाण्याची एवढी टंचाई आहे आणि आता नुसताच वाहून जाई पाणी. तर तुम्हाला रांगणी मित्रांनो नांगा ना आता म्हणजे पावसाळ्यात ना म्हणजे बरेच महिने ताहू आता पाणी वाहत राह, तर म्हणजे तुम्हाला पाहिजे तर दाखवू. आता जवळजवळ पाणी भरपूर हवा म्हणजे असं काही दिसतच आहे आपल्याला भरपूर पाणी आहे असा. तर बरेच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तर हे असं तावरी पाणी असं निघतच राह. तर मित्रांनो काही ठिकाणी पाण्याची फार अडचण राह, आणि इथं म्हणजे जे बघा ना पाणी कडक वेस्ट असा जाय, म्हणजे याला काही बंद करण्याचं काही ऑप्शनच नाही ना, ओव्हरफ्लो होऊन ना तो बाहेर पडला जाईल. आता यो जो मोठा तलाव आहे झाई बोरीगावच्या एरियात आहे. इथला जो लोकेशन आहे कोणाच्या सॉंगला शूट करायचे असेल तर तुम्ही हा लोकेशनसुद्धा घेऊ शकता, आपल्या जवळच आहे. आणि हे तलाव आहे भरपूर असं पाणी भरलेलं आहे. आणि स्पेशली म्हणजे ही जी मूर्ती आहे ना ही आपल्या आदिवासी समाजाची प्रतीक म्हणून बघू शकता तुम्ही, छान असे. आणि माझ्या इन्स्टा आय डीला हे जी मूर्ती आहे त्याचं AI ट्रेंडिंग म्हणून मी एक व्हिडिओ टाकलेला होता, तर त्याला भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे. जवळजवळ थोड्या दिवसात 1 लाखाचे जवळजवळ व्ह्यू आलेले आहेत ह्या मूर्तीला मी AI मध्ये बनवून थोडीशी पोस्ट केली होती. तर मित्रांनो बघू शकता, अजून पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. आणि इथं ह्या मूर्तीच्या समोरासमोर आमचं पहिलं सॉन्ग एक शूट झालेलं होतं बोर्डीच्या बाजाराला. तर
ते सॉन्ग भरपूर असं जुनं झालेलं आहे. त्यावेळेस काही कसलाच अनुभव नसताना आम्ही एक सॉन्ग करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर इथे ते सॉन्ग आम्ही शूट केलेलं होतं आणि आता बघू शकता भरपूर असं पाणी भरलेलं आहे.